गॅलेक्सी रुग्णालयातून मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्यासाठी रवाना। विजयादशमीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा। मी गडावर जाऊन दर्शन घेणार। मला जास्त बोलता येत नाहीये। मंदिरात जाऊन पूजन करणार आणि परत येणार। मला उभं राहता येत नाही। मी भाषण करणार की नाही हे सांगता येत नाही। तिथे मंदिरात बसून चर्चा करणार। शेतकऱ्यांसाठी लढ्याची घोषणा तिथे करणार। वेळ प्रसंग बघून भाषण करायचं की नाही ते बघू। शेतकऱ्यांसाठी फक्त मी लढ्याची घोषणा करणार आहे। GR निघालाय। 70 वर्षातील सर्वात मोठा फायदा झालाय। आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना देखील आरक्षणात घालणार। आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी असा लढा कधी झाला नसेल एवढी मोठी घोषणा करणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत। आणखी काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील पाहूयात। पाटील, आज दसरा मेळावा तुम्ही थोड्या वेळाने निघताय, काय सांगा? विजयादशमीच्या सगळ्या महाराष्ट्र आणि भारतभरातल्या सगळ्या बांधवांना शुभेच्छा देतो। आणि मी जाणार गडावरती पारंपरिक पद्धतीनं असणाऱ्या मेळाव्यासाठी पारंपरिक दर्शन नगर नारायण शिवाजी बाबा दर्शन घेणारे भक्त सगळ्या भक्तांना मंदिरातच भेटणार आहे। मला बोलता येईन, उभा राहता सांगता येत नाही। मंदिरातूनच पारंपरिक पूजन आहे, पूजन फक्त करणार वापस येणार। दसरा मेळाव्याला संबोधित करणार नाही तिथल्या लोकांना, सांगता येत नाही। आता उभा राहता येत नाही, सांगता येत नाही। बघू तिथे गेला, परंतु नेक्स्ट काय निर्णय घ्यायचे शेतकऱ्यांविषयीचे निर्णय, शेतकरी खूप अडचणी की त्यांच्या न्यायासाठी ते निर्णय घ्यायचे ते मंदिरात बसूनच चर्चा करूनच पुढचं शेतकऱ्यांसाठी लढा जाहीर करणार। तुमची तब्येत कमालीची घसरली आहे, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जाऊ नका म्हणून, तर तुम्ही जाण्यावर आग्रह धरला। दर्शन घेऊन येतो, पारंपरिक पूजा, बाकीचं काय उभा राहता येईल। ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज।